ओके, वा हे घेतलं आपण, याच्यावरनं काय काय रँक ठरवायचं. To check the rank of A by B. If rank of A is equal to number of unknowns, then system have directly unique solutions. Therefore, system have unique oblique acyl zero solution. In case of zero solution, that means x is equal to y is equal to z is equal to 0 directly. Sorry, k pile na. K1, K2, K3 is equal to 0 means all k's are 0. ते आपण कशावर ठरवतो? The factors are linearly independent. और कसं आता डायरेक्ट हे काय तुम्ही सॉल्व करायची गरज नाही आहे. डायरेक्ट ह्याची व्हॅल्यू 0 लिहायची. कशी लिहायची बघा, तुम्ही इथं मल्टिप्लाय करा k1 k2 k3 ना, कारण ते एक्झाम्पल आपलं k1 k2 k3 मध्ये आपण कन्वर्ट केलं होतं. ओके, बाय युजिंग दॅट हियर k1 plus k2 plus 2 k3 is equal to 0. Next one minus k2 plus 3k3 is equal to 0, and last one 4k3 is equal to 0. Find the value of k3. K3 is nothing but 0 because here 4, if we divide transport to right side, 0 upon 4 is nothing but 0 again. Put k is equal to 3 in that equation, minus k2 minus k2 plus 0 is equal to 0. That means k2 is equal to also 0. Put the value of k2 and k3 in equation number in this equation. Here k1 is equal to also 0. Here I am write directly k1 is equal to k2 is equal to k3 is equal to 0, because already we are already seen in last point, last concept, homogeneous equation of matrix. That time if your rank is equal to number of unknowns, that means x y z is equal to 0. Rank is equal to number of unknowns आले ना, डायरेक्टली काय करायचं, एक्स वाय झेड इज इक्वल टू 0 घ्यायचे त्या केस मध्ये. पण इथं आपली या कन्सेप्ट मध्ये काय करायचं, ऑल k1 k2 k3 आर 0 घ्यायचे, कारण आपण k1 k2 k3 कन्सिडर करतोय. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल एक बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर लक्षात येईल आयडिया काय आहे. एक्झाम्पल चेक करा बरं. एक्झाम्पल जेव्हा मी येतो तेव्हा चेक करायचं एक्झाम्पल. 1 1 1 नेटवर्क इश्यू वाटत आहे, डायरेक्ट बाहेर पडलं. हॅलो, येते का आता? हा येतोय. हा, ते नेटवर्क गेलेलं ना, थोडस प्रॉब्लेम आला. Okay, write down next example. 1 1 1 1 2 3 1 2 3 2 3 8 2 3 8 2 3 8. मग एक एक्झाम्पल व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा, कारण कालचं एक्झाम्पल आपलं थोडंसं हे झालं मधून प्रॉब्लेम आला थोडंसं. मग स्टेप बाय स्टेप एकदा एक्झाम्पल बघा, म्हणजे काय तुम्हाला आयडिया येईल काय करायचं.
फर्स्ट दोन लक्षात ठेवा कन्सेप्ट ऑल के इज इक्वल टू 0 आले की लिनियरली इंडिपेंडेंट आणि ऍटलिस्ट 1 के इज इक्वल टू 0 असेल तर लिनियरली डिपेंडेंट. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा सॉल्व्ह करताना कधी. ते स्टार्ट करूया. ज्ञानात आलं एक्झाम्पल आहे. नो सर. ओके ठीक आहे. सर्वांनी लिहून घेतले ना. हा लक्ष द्या. एक एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्या कारण फर्स्ट एक्झाम्पल आपलं एवढं तेवढं व्यवस्थित नव्हतं झालेलं. लेट फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर दिस इज फॅक्टर्स x1 x2 and this is x3. Okay, so we have to consider the given matrix. We denote as a factors. X1 is equal to are the factors. Are the factors. We know that the relation रिलेशन काय काय हे रिलेशन खूप महत्वाचं आहे. k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0. This is very important. K1 plus x1 plus k2 plus x2 plus k3 plus k3 x3 is equal to 0. Now put this value in equation. This equation. सर ते द रिलेशनच्या पुढे काय लिहिलंय? The relation k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0. ते नाही, त्याच लाईन मध्ये. त्या पुढे काय नाही लिहिलेलं? We know that. हे का wkt. We know that. wkt short form आहे तो. We know that. सर कन्सिस्टंट आहे. झालं सॉल्व पण झालं तुमचं. ठीक आहे. काय करूया आपण इथे व्हॅल्यू पुट करूया 1 1 1 प्लस k2 x2 ची व्हॅल्यू पुट करा 1 2 3 प्लस k3 2 3 8 इज इक्वल टू 0. काय करायचं k ने परत मल्टिप्लाय करायचं k1 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 मॅट्रिक्स जसं आपण आत मल्टिप्लाय करतो तसं सेम k1 इथं आत मल्टिप्लाय करायचं प्लस k2 in bracket k2 2k2 3k2 plus k2k3 3k3 8k3 is equal to 0. आता मॅट्रिक्स मध्ये घेतला 0 घ्या आता. सर तिथं k2 परत लिहिले तुम्ही मल्टिप्लाय केल्यानंतर लिहिले. ओ सॉरी डबल झाला. हा सर. k2 नात मल्टिप्लाय केलं काय येणार फक्त k2 येणार. k1 नात मल्टिप्लाय केलं k2 नात मल्टिप्लाय आणि इथं k3 नात मल्टिप्लाय केलं. ओके नेक्स्ट याला काय असेल देअरफॉर. हा सॉल्व करूया आपण याचे ऍडिशन घेऊया. कसं घ्यायचं ऍडिशन बघ. k1 plus k2 plus 2k3 is equal to 0. Next one k1 plus 2k2 plus 3k3 is equal to 0. Next one k1 plus 3k2 plus 8k3 is equal to 0. सर फर्स्ट लाईन ला k1 plus k2 k1 plus k1 plus k1 येईल ना. नाही मॅट्रिक्स आहे ना. हा आपण पोझिशन घेतो ना पहिली आणि पहिली पोझिशन परत दुसरे पोझिशन असं करत जायचं. सर इनकन्सिस्टंट येते कन्सिस्टंट नाही. इनकन्सिस्टंट येतं. अरे तर आपल्याला कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट चेकच नाही करायचं आणि इनकन्सिस्टंट येणारच नाहीये. कसं येणार इनकन्सिस्टंट? ऑलवेज कन्सिस्टंट असतो होमोजेनियस मध्ये. The above equation in the matrix form the above equation in the matrix form
matrix for ax is equal to b. Therefore तर मी डायरेक्ट a by b कन्सिडर करतो. तर फेर वगैरे लिहित बसत नाही. a by b is equal to 1 1 1. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही हे घेताय तुम्ही मध्ये लिहिताय, हे फक्त थेअरीसाठी उपयोग येतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही आता ऑनलाईन असेल तर डायरेक्ट हे काय करत बसायची गरज नाहीये. काय करायचं डायरेक्ट a by b is equal to, just we have to interchange this is a row ना. Okay, you have to just interchange as a column 1 1 1. जो हा काय रो आहे त्याला काय करायचं, चेंज करायचं. कसं चेंज करायचं, रोचं कॉलम करायचं 1 1. हे काय ते बघत बसू नका, कारण ते तुम्ही इथं एखादं लिहिताना चूक झाली असेल तरी तो प्रॉब्लेम येणार. तो सिंपल आहे ना, इथं जी व्हॅल्यू ते फक्त काय करायचे, रो आहे तिकडं कॉलम दाखवायचे फक्त याच्यामध्ये 2 3 2 3 8 0 0 0. पण हे कधी पॉसिबल आहे, जर तुम्ही ऑनलाईन एक्झाम असेल तर. जर ऑफलाईन एक्झाम असेल तर तुम्हाला ते वरती दाखवावं लागेल, सर्व सॉल्व्ह केलेले दाखवावं लागेल इथपर्यंत. त्यानंतर ही व्हॅल्यू घ्यावं लागेल. तुम्ही त्यात चेक पण करू शकता ही व्हॅल्यू बरोबर आहेत का. काही वेळेस इथून व्हॅल्यू चुकलेली असते, पण तुम्ही डायरेक्ट इथून लिहिलं ना काय प्रॉब्लेम येत नाही, व्हॅल्यू बरोबर येतात सर्व. सॉल्व्ह करूया. R2 minus R1 R3 minus R1 equivalence to 1 1 2 0 0 0 येणार. ओके, 2 minus 1 काय ते 1, 3 minus 1 काय ते 2, 3 minus 2 काय ते 1, 8 minus 2 काय ते 6. हे 0 0 as it is. आता नेक्स्ट या 1 चा यूज करून हा 2 0 करायचा. कसं 0 करता येईल, R4 minus 2 R2 R3 minus 2 R2, correct. Equivalence to 1 1 2 0 0 1 1 0 0 ते काय 0. 6 minus 2 काय ते 4 0. Therefore rank of A is equal to number of unknowns. Therefore system have consistent लिहायची गरज नाही याच्यामध्ये. सिस्टम काय असेल तर युनिक और झिरो सोल्युशन असेल. Unique solution. युनिक ऑब्लिक झिरो सोल्युशन करा. Therefore K1 is equal to K2 is equal to K3 is equal to 0. आणि त्याखाली परत काय लिहायचं, सॉरी, System is inconsistent. Independent. Therefore given vectors Independence. are linearly independent. Linearly independent. लिहून घ्या. समजलं आता क्लिअर. एक्झाम्पल आलं का लक्षात तुमच्या. yes sir. Yes, sir. Okay, sir. 2 1 1 1 3 1 1 3 1 1 2 minus 1 1 2 minus. अगर लेट म्हणा आन्सर मध्ये x1 is equal to x2 is equal to x3 is equal to पुढे काय असणार आहे, are the given vectors. लिहितो मी नंतर प्रॉब्लेम आहे. Sir, linearly independent येते sir. Good.
सॉल्व्ह केलं का डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट घेतला असेल K1 K2 K3 काय लिहिलं नसेल हा? Yes, sir. Consider A by B is equal to 2 1 1 1 3 1 1 2 minus 1 0 0 0. हे स्टेप डायरेक्ट कशी सांगितली तुम्हाला हे जे रो आहेत हे रो आहे ना आपण काय करायचं कॉलम करायचं सिम्पली झालं. झालं सर्वांचं मी सॉल्व करतो ठीक आहे करतो इंटरचेंज करतो 1 3 2 0 2 1 1 0 1 1 minus 1 0 त्यापेक्षा हे करायला पाहिजे हे वरती घ्यायला पाहिजे ना सपोज आहे कॅल्क्युलेशन वगैरे वाढत बसायला लागलं थांबा घेतला असेल तर तुम्ही राहू द्या बरं का ते ठेवा त्याने सॉल्व्ह करा काय प्रॉब्लेम आहे 1 1 minus 1 R2 minus R1 R3 minus 2 R1 equivalence to 1 1 minus 1 0 तो काय येणार 0 येणार हे 0 येणार ओके 3 minus 1 काय ते 2 2 minus minus काय होईल plus 1 होईल 3 0 तिथे काय असणार आहे 1 आहे 1 मधून -2 गेलं काय ते -1 त्यानंतर 1 मधून -2 गेलं मी काय ते 3 येते इज इक्वल टू 0 ते मायनस च्या ठिकाणी आपल्याला 0 करायचं कसं करणार R3 minus R1. R1 तर इथे चेंज होणार ना R3 plus R1. ओ R1 चं नसतं यूज करताय कसं करणार तुम्ही तो इथली व्हॅल्यू चेंज होणार ना परत एकदा आपण पुढे गेलो की ते पाठीमागची स्टेप नाही यूज करतायत तुम्ही आता इथे R1 यूज करत असेल ना तर तुम्हाला इथे पुढे गेल्यानंतर R2 यूज करायला लागतो तुझ्याकडे व्हॅल्यू -1 मला याला 0 करायचं याला +1 पाहिजे कधी पॉसिबल आहे +1 डिवाइड ला व्हॅल्यू 2 पाहिजे ना याच्या एक मेथड सांगितलं बरं डायरेक्ट एक्झाम्पल घेतलं मी काय करायचं बघा R3 plus 2 सॉरी R3 plus 1/2 R1 R2 मग समजते का मेथड नसेल तर सपोज काय करायला -1 न मल्टिप्लाय करा आणि हे वरती घ्या -R3 इंटरचेंज टू R2 असं केलं तरी चालेल वरती घेऊन परत सॉल्व्ह करा नसेल तर ही मेथड यूज करा यांना पण आन्सर येते कारण आता तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट मेथड्स काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला सॉल्व्ह करायला इथे काय हे 0 होईल 3 plus 3/2 2 into 3 6 plus 9/2 therefore rank of A is equal to number of unknowns कारण आपल्याला पुढे याचा यूज करायचं नव्हतं म्हणून मी डायरेक्ट घेतला number of unknowns therefore system has
झिरो सोल्युशन किंवा ट्रिलियन सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन. Therefore k1 is equal to k2 is equal to k3 is equal to 0. Therefore given vectors are linearly independent. EP. झालं. नेक्स्ट घेऊया. Yes. A 1 minus 1 2 0. 1 minus 1 2 0. Second game 2 1 2 1 1 2 1 1 0. रिपीट कर. 3 minus 1 एवढंच आहे का सर? आहे ना. थांबा ना, ते जरा लेवल माईकचा प्रॉब्लेम. एक मिनिट काय तर व्हॅल्यू मारायला राहिले तो. थांबा जरा एक मिनिट. वन मायनस 1 2 0. 2 1 1 1. इट्स लाईक 1 कमी झाला. थ्री मायनस 1 2 minus 1. 3 minus 1 minus 1. 3 0 3 1. करा सॉल्व. झाल्यानंतर मेसेज करा. थोडस माईक त्रास व्हायला लागला. मग 57 ते 56 55 झाले. जागीला तिकडे पळत जा. म्यूट करा रे. कोण आहेत? Sir, linearly dependent. थोडं सॉल्व करा.
फर्स्ट का बघा a by b काय येणार 1 minus 1 2 0 2 1 1 1 3 minus 1 2 minus 1 3 0 3 1 0 0 0 0 हा असणार आहे a by b. मला हे सांगता लास्टचे रँक ऑफ ए च्या अगोदरची नाही सांगा डायरेक्ट, बाकीचे तिथपर्यंत सॉल्व्ह करा कारण ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला, बरेच जणांना माहित असेल. पहिला मला फर्स्ट रो सांगा. 1 minus 1 2 0 0 1 minus 1 2 0 0 0 0 हा नेक्स्ट 0 1 1 2 0 1 1 2 0 हा सर. सर ते एलिमेंट डिफरंट आलं तर चालतंय ना? हो चालतं, काय व्हॅल्यू फायनल आन्सर बरोबर दिलं पाहिजे, काय प्रॉब्लेम येत नाही. पुढे सांगा ना तिसरी, बाकी 0 0 आहेत का? हा सर नाही 0 0 minus 6 5 0 -6 5 0 -5 सर. -6 -5 0 0 0. इथे काय रँक ऑफ ए इज लेस देन और इक्वल टू नंबर ऑफ इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स येणार की 3 आहेत अननोन्स, सॉरी अननोन्स 4 आहेत सॉरी. रँक ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस देन नंबर ऑफ अननोन्स.
Therefore, system has infinitely many solutions. So non-zero solutions. आता इक्वेशन 1 काय करूया कन्वर्ट करूया फ्रॉम इक्वेशन 1 काय करायचं k1 k2 k3 ने मल्टिप्लाय करत जावा k1 minus k2 k1 minus k2 plus 2 k3 plus 0 is equal to 0. और इथं मल्टिप्लाय करा k1 ऑप्शन नसेल k2 plus k3 plus 2 k4 is equal to 0. Last is minus 6 k3 minus 5 k4 is equal to 0. आता याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ अननोन्स किती आहेत 4 आहेत रँक तुमची 3 आहे 4 minus 3 काय तर 1. Here 1 is parameter. Therefore, k4 is equal to t. k4 is equal to t consider करें. Therefore, minus 6 k3 minus 5t is equal to 0. k3 is equal to minus 3 लगा हुआ plus will 5t divided by 6 लगा हुआ plus will. Sorry, multiply कर divide झालं फक्त. k3 is equal to 5t by 6. अशा इथं बघा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट k2 मध्ये पुट करू आपण इथं k2 साठी k2 plus 5t by 6 plus 2k4 म्हणजे 2 असणार 2t is equal to हा K3 च्या काय म्हणताय चुकले व्हॅल्यू by t upon 6 काय ते आन्सर येतं minus 5 मायनस तिकडे गेला प्लस होणार की हो हे मायनस टी इथं 5t आहे ना तिकडे काय होणार ते प्लस टी 5t होणार म्हणजे काय होणार k3 हा 5t अपॉन हे डिवाइड 6 जाणार फक्त ते minus 6 आहे minus 6 KT आहे सर K3 आहे सर ओ सॉरी करेक्ट गुड त्यामुळे काय मायनस लिहायचंच कलन्स झाल्यामुळे इथं काय तर मायनस 5t अपॉन 6 करेक्ट ॲक्युरेट आहे minus 5t upon 6 plus 2t is equal to 0. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन k2 minus 5t plus 12t upon 6 is equal to 0. अब 12t minus 5t म्हणजे किती आहे 7t तिकडे गेल्या काय होणार परत मायनस मी एक स्टेप हे करतो कमी करतो मायनस 70 प्लस से मायनस 70 अपॉन 6 आलेली व्हॅल्यू बघा काय करा k3 मध्ये पुट करा खूपच वेगळे आन्सर आले हे किती वेगळे सर तो मॅट्रिक्स डिफरंट आला म्हटल्यानंतर व्हॅल्यू पण डिफरंट येणार ना हो येणार की डिफरंट येणार व्हॅल्यू पण लयच वेगळे आलेले तो व्हॅल्यू वेगळा आला सर आमचं हे बाय बी सर k3 ची व्हॅल्यू 0 आली तेच करेक्ट आहे हे चुकलंय कोणाच तरी
हा Sir, मॅट्रिक्स value चुकतोय का सांगा तर? ना. हा ते वरतं चुकते A by B. व्हॅल्यू 1 मिनिट सांगू मग तुम्हाला. K1 ची व्हॅल्यू -t, K2 ची व्हॅल्यू -t, K3 0 आणि K4 t येतोय. सर रिपीट सांगा. एकच मिनिट आपण सॉल्व्ह करूया. बाय तास येतं 1 2 3 0. नेक्स्ट काय येतंय 0 1 -1 1 0 1 -1 1. नेक्स्ट 0 0 1 0 0 0 1 0 0 0 0 0. व असे येते आन्सर. चेक करा. Yes, sir. इथे K1 + 2 K2 + 3 K3 is equal to 0. Next K2 - 3 K3 plus K4 is equal to 0. 0 0 K3 is equal to 0. डायरेक्ट K3 ची व्हॅल्यू मिळाली K3 is equal to 0. आता आपलं एक पॅरामीटर पुट करायचं आहे कारण रँक आपली 3 आली आणि ते काय 4 आहे म्हणजे 4 - 3 काय तर 1. Therefore put K4 is equal to T. K4 is equal to T. आल्या T ची व्हॅल्यू तर पुट करा. K2 - 0 plus T is equal to 0. Therefore K2 is equal to -T. Therefore K2 is equal to -T. आता हे जी व्हॅल्यू यूज करा K2 K3 ची व्हॅल्यू तर यूज करा. K1 plus 2 in bracket -t plus 0 is equal to 0. K1 is equal to -2 डिग्रीला काय होईल +2t. असं कसं काय व्हॅल्यू परत अजून काय प्रॉब्लेम आला. K2 ची व्हॅल्यू काय ते -t + t डिग्रीला काय होईल -t. हा 0 आहे हा प्लस आहे. K2 ची बरोबर आहे ना -t सर. K1 ची बरोबर आहे का 2t? K2 ची -t बरोबर आहे. K3 K1 ची म्हणतो मी K1 K1 ची सर -t येते. -3 -t. माझ्याकडे तर +t येत -2t येत आहे. इन डिटेल सोडावं लागतं सर. सर मॅट्रिक्स डिफरंट आलाय. हो येऊ दे ना काय प्रॉब्लेम येत नाही. हो 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 आता लिहायचं चुकलंय बरोबर. इथं पण 3 रे. इथं पण 3 होता. खाली सर R3 ला -7 आहे ना. आता इथे करेक्ट काय अडचण आहे. मी सांगतो तुम्हाला काय व्हॅल्यू तुम्ही काय व्हॅल्यू येतात ते सांगतो तुम्हाला एकच मिनिट. इथे काय असेल 3t 2 - 3t म्हणजे काय असणार आहे K1 is equal to -t. आपलं हे लिहायचं राहिलंच खरे. At least 1k here. Therefore given factors are linearly dependent. At least 1k is not equal to. तो डायरेक्ट असं करा.
therefore given vectors are LD linearly dependent. Now we have to express in terms of one vector. Now we have expressed in terms of one factor. In terms of one factor. Therefore, काय होतं आपलं रिलेशन काय होतं? K1 x1 plus K2 x2 plus K3 x3 हे रिलेशन होतं. त्यामध्ये व्हॅल्यू फक्त पुट करा. One minute. काय करा माहितीये काय एक परत रिटर्न जॉईन करा रे पण हे कारण हे 3 वाजून 7 मिनिटं झालेत परत हे डिटेल्स मध्ये घ्या हा तेच थोडस व्हॅल्यू किती आहे सर? राहू दे आपण काय करूया डबल एक्झाम्पल पहिल्यापासून घेऊ तुम्ही एक्झाम्पल ओके त्याशिवाय क्लिअर होणार नाही ओके काय करा जॉईन करा परत लेफ्ट वन परत जॉईन करा